टेम्पो सांगितलात? टेम्पो किती वाजता येणार आहे? ऐकलं तर आपण ना खूप घाईघाईत निर्णय घेतोय. आपण हे घर सोडून कुठे जाणार राहिला ना? घरांची भाडी किती वाढलेत ना. माझी चूक आहे? ही चूक माझी आहे का? तुमच्या बहिणीला समजावून सांगा ना. घाणेरडा आळ घेताय माझ्यावर. अशी मी हो नाही नाही अगं अशी कशी अशी. एक तर त्या राहतील या घरात, तर मी राही ना. मी त्यांना जा म्हणून सांगू शकत नाही, त्यामुळे मी जाते. नाही नाही माझं बोलणं झालंय माणसांची. त्यांना त्यांची चूक पटली आहे. नको ना जाऊ काकू, माझं लग्न पण नाही ठरलं अजून. मी लता वहिनींची माफी सुद्धा मागितली आहे. त्याचा काय उपयोग आहे आता शैला? मग आता अजून काय करू मी? चहा आण ना आणि 2 बिस्किट बुडवायला. माझ्या चुकींचं प्रायश्चित्त करण्याकरता आता एका पायावर उभी राहू का मी? त्याची काही गरज नाहीये. जे झालं ते झालं. हो, जे झालं ते झालं. आता फक्त लताने माफ केलं पाहिजे असंच म्हणायचं ना तुम्हाला आईसाहेब? बोललीस तरी म्हटलं पुढे 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 कशी बोलली नाहीस अजून? हे बघ, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. आईसाहेब, माझ्या मनात खरंच लता वहिनींबद्दल काही नाहीये. माझा गैरसमज झाला. ते असं घर सोडून जर जाणार असतील तर मला खरंच बरं नाही वाटणार. नाही मी समजावतो त्यांना. माझं ऐकतील ते. नको तुम्ही राहू द्या, तुम्ही नका समजावू. या घरातली माणसं कधीच वेगळी होऊ नये असं दामोदररावांना वाटत होतं, पण लताला कोण समजवणार? तिला तर शैलाचं तोंड सुद्धा बघायचं नाही. मग माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण शैलाला बुरखा घातला तर? लता वहिनी निघतायत, नाही ऐकत आहेत कुणाचंच. अगं बाई, आता ती कुणाचंही ऐकणार नाही. अहो चला चला, घाई करा. चला, अजून कसा नाही आला हा टेम्पोवाला? हा, हरी 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 हरी. पांडुरंग 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 नाही, हरी हरी. नाही पांडुरंग टेम्पोवाल्याचं नाव आहे. मग आला कसा नाही तो अजून? मला काय माहिती, बहुतेक त्याच्या मनात पण नसेल की आपण घर सोडावं. नाही नाही, टेम्पोवाला जर नसेल येत ना तर आपण रिक्षाने जायचं. पण जायचं रिक्षा नाही, खूप भाडं होतं. याला काय अर्थ? आपण टेम्पोवाल्याची वाट बघू. मला एक कळत नाही, आपण घाई तेवढं चाललोय बाहेर. एवढ्या सहजासहजी आपल्याला घर मिळेल? हा ते पण आहेच म्हणा. मग बॅग परत घेऊन जाऊ. स्टॉप अँड सिट. मी काय म्हणते, आपण माझ्या दादाकडे जाऊया. दादाकडे? हो. नाही हा, मी दादाला फोन करते. दादा, लता, मी काय म्हणते, मी येईन म्हणते तुझ्याकडे. वाईन कुठून आणलीस दादा? येईन म्हणते तुझ्याकडे. आई दुसऱ्या कानाला फोन लाव, असं मामाला सांग. दादा तू उजव्या कानाला फोन लाव आधी. हा दादा, मी घर सोडते. कोणाची हिंमत आहे मला घर सोड म्हणून सांगण्याची? मी सोडते. दादा, मी आल्यावर तुझ्याशी सविस्तर बोलते. ओके, ठेवते मी. चला. लता, हा काय वेडेपण आहे? हो आईसाहेब, माझं ठरलंय. या घरात एक तर शैला वंस राहतील, नाही तर मी राहीन. अगं पण ते कुठे जाणार? जयंता माहिती आहे ना तुला कसा आहे तो. अगं आपल्याशिवाय कोण आहे त्यांना? आईसाहेब, आम्ही काही कायमचं जात नाही आहोत. येऊ आम्ही अधूनमधून येऊ. टॉवर झाला की इथे येणारच होत ना राहायला. हा, मला फक्त नकुडीची काळजी वाटते. नकुड्या, छान राहायचं. नाही, मला खरंच तिची काळजी वाटते म्हणून बोलतेय मी. मग मी बॅग घेऊन परत जाऊ. स्टॉप अँड सिट. बरं मंडळी, निरोप घेते. बाईसाहेब, आईसाहेब, विजू, सूर्यकांत भाऊजी, नुसतं बघत का उभं राहिलास? कर ना काहीतरी. काय? थांबव ना काकुलच. जयंता भाऊजी, आहो मी येतोय. चला. मामी, तुम्ही जाऊ नका प्लीज, आम्ही जातो. मी भाड्याचं घर बघतो, तिथेच आई बाबा आणि मी राहू. नो नीड, काही गरज नाही. मामी, तुला गरज नसली तरी या घराला तुझी गरज आहे, त्यामुळे आम्ही जातो इथून.
उद्या. तोपर्यंत मी घराचं सगळं बघतो. तुम्ही आता प्लीज नाही म्हणू नका. आम्ही जाऊ इथं. मग मी बॅग घेऊन परत जातो. यश हॅलो. हा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना 1 BHK हवाय. हो. नाही नाही, बाहेर नको, शक्यतो वसईतच हवं. हो. अहो बघायचं काय त्यात, आम्ही उद्याच येतो. ओके. हो, उद्या सकाळी येऊ आम्ही. या बाय. थँक्यू. सापडलं. काय स्थळ सापडलं? कुठचा मुलगा आहे, काय करतो, कसं दिसतो? नुपूर, स्थळ नाही, घर सापडलं. आय नो थोडंसं लहान आहे, म्हणजे 1 BHK, पण मी US ला गेल्यावर आईबाबांसाठी इनफ आहे. हो की नाही? नुपूर, काय झालं? काय चाललंय हे सगळं? तूच म्हणालीस ना काहीतरी कर म्हणून. अरे म्हणजे घर सोडून जा असं नव्हतं म्हणायचं मला. माझं लग्न होण्याआधीच आपलं घर तुटलं. नीरज मला सगळे हवेत रे. पुरा मी तुला म्हटलं ना, आम्ही कुठे लांब नाही जातो, तू वसईतच होत आणि तुझ्या लग्नाला येऊ आम्ही सगळे. आपण सगळे मिळून लता काकूला समजूया का? ती ऐकेल. नाही नाही नुपूर, प्लीज नको. हे बघ, आता वेगळं होणंच चांगलं आहे आपल्या घरात. तूचा फोन असेल ना? हिला कसं रे कळतं? तू इकडे म्हणतो तुझं लग्न झाल्याशिवाय मी अमेरिकेला जाणार नाही आणि लगेच तुझा फोन येतो. एक्झॅक्टली, आय डोंट नो. म्हणजे मला पण. बरं ते घे पटकन. हाय शू. हाय. इतका वेळ का लागला? कॉफी. कॉफी बनवत होतो मी अगं, म्हणून तो फोन बाजूला होता ना, म्हणून. हा. शोधायला हवी. शैला, या इथे एक बरणी ठेवली होती, तू पाहिलीस का? नाही ना काही पाहिलं. तिथेच तर चुकले. जाऊ दे शैला, फार मनाला नको लावून घेऊ. असेल इथेच कुठेतरी. आपण शोधूया ती बाटली. काय होऊन बसलंय हो हे माझ्याकडून? म्हणजे काय केलंस काय तू? बाटली फेकून दिलीस की काय? अगं एक वेळ मला फेकून दिलं असतंस ना तर चाललं असतं. तुला सांगतो शैला, एखाद्या सच्च्या मदिराधारकास स्वाभिमानापेक्षा त्याच्या बाटलीला लागलेली ठेच जास्त बोचते ग. मी वारंवार लतावहिनींवर संशय घेत राहिले आणि त्या मोठ्या मनाने मला माफ करत राहिले. पण कुठली बाई आपल्या चारित्र्यावर असा संशय घेत राहिला तर गप्प बसेल? कधीतरी त्यांच्या सहनशक्तीचा अंत होणारच होता ना, आणि तो झाला. अगे इथे आता माझ्या पण सहनशक्तीचा अंत झालाय. मला सांग, बाटली कुठे ठेवली आहेस प्लीज? अहो काय तुमचा बाटलीत जीव अडकलाय? मी तुमच्याशी इतकं महत्वाचं बोलतेय आणि मी पण महत्वाचंच बोलतोय. शैला, दारूचं एक थेंब जरी फुकट गेला ना तरी जीवाला खूप लागतं ग. इथे तर अख्खीच्या अख्खी बाटली गायब झाली आहे. तुम्ही ना, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. कुठे होती बाटली? तिथे एक बरणी होती, त्यात ठेवली होती. त्या बरणीत बाटली होती? हा, मग काय झालं? ती मी अहो काय हे, एवढ्या बाटल्या? हे बघा, आता आपण या घरापासून वेगळे होतोय. आता तरी जबाबदारीची जाणीव ठेवा. ठीक आहे, तू काळजी करू नकोस. तुला यापुढे अजिबात त्रास नाही होऊ देणार. नाही, द्या तुम्ही मला त्रास. मी प्रायश्चित्त म्हणून सगळं सहन करेन. लतावहिनींना मी जेवढा त्रास दिलाय ना, त्यापुढे हा त्रास काहीच नाहीये. माझी तर आता त्यांच्या नजरेला नजर मिळवण्याची पण हिंमत नाही राहिली. हॅलो, कोण? कोण? शैला देशपांडे ना? हो, मी शैला देशपांडेच बोलतेय. ए, लग्न झालंय आपलं. दिवटे बोलते सांग. अगं कशी आहेस तू? मी बरी आहे. हॅलो,
तू ओळखलं नाहीस का मला? नाही ओळखलं. कोण आहात आपण? अगं कमाल करतेस तू शैला. अहो जाऊ काय करतेस मला? तू मला ओळखलं नाहीयेस का? अगं मी नीलू, तुझी शाळेतली मैत्रीण. तुम्ही नाही का सगळ्या जणी मला चवळीची शेंग असं चिडवायचात? हा अगं नमो, काय म्हणतेस तू? आज अचानक कशी काय माझी आठवण आली? का करू शकत नाही अचानक फोन मी? नाही ग, असं नाही, उगाच मला असं वाटलं. पण बरोबर वाटले तुला. ऐक ना, माझं एक काम आहे तुझ्याकडे. एक मिनिट. तुझा आवाज का ग असं खोल गेल्यासारखं वाटतोय? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. तू काय काम काढलंस ते सांग. हा, आधी मला सांग, तुम्ही अजूनही सगळेजण एकत्रच राहता का ग त्या भूत बंगल्यात? सॉरी, त्या वाड्यात? हो, अजून आम्ही एकत्रच राहतो. येस, मग झालं माझं काम. चल बाय. अगं बाय काय बाय? बोल ना, काय काम काढ. हॅलो हॅलो. काय काम असेल तिचं? अहो ही शैला माझी शाळेतली मैत्रीण. अच्छा. देवावर प्रचंड श्रद्धा. म्हणजे शाळेत जाताना रस्त्यातल्या प्रत्येक देवाच्या पाया पडायची. काय सांगता? अच्छा, तिच्या भावाची मुलगी आहे का ही नुपूर? हो, अगदी तुम्हाला हवं तसं घर आहे. एकात एक गुंफलेल्या साखळीप्रमाणे, कधीच न तुटणार. हल्ली अशी घरं मिळतात कुठे बघायला? म्हणजे घर जरी किती मोठं असलं तरी त्यात एकत्र राहणारी माणसं कुठे मिळतात? माझ्या बंड्यासाठी मला असंच घर हवं होतं. एकत्र कुटुंब, जिथे माणसं एकमेकांना जपतील. म्हणजे नुसती एकत्र राहणार नाहीत तर एकमेकांसोबत राहतील. मग तर हे लग्न जुळलंच म्हणून समजा. नाही, असं नाही. मला बघावं लागेल जाऊन. काय असतं, कधी कधी बाहेरून आपल्याला जाणवत नाही, पण घरातले वासे हलत असतात. मला बघावं लागेल या घरातले वासे किती मजबूत आहेत ते. तसं असेल तर मग जरा प्रॉब्लेम आहे. का? अहो घर जुनं आहे, पडायला आलंय, त्यामुळे टेकू लावलेत. मोठ्याने बोललं ना कोणी तर लगेच माती पडते. तसं नाही. घर म्हणजे त्या घरातली माणसं, त्यांचं एकमेकातलं नातं ते किती मजबूत आहे ते बघावं लागेल. तुम्ही जा त्यांच्याकडे, तुम्हाला कळेलच त्यांचं प्रेम. हो, मला कळेलच. मला सगळंच कळतं. मी उकरून काढते. काय बंड्या? तुला आवडेल ना नुपूरशी लग्न करायला? तुला आवडली तर मग मलाही आवडेल. बघा, माझ्या शब्दाबाहेर नाही येतो. हो, ते दिसते. तुम्ही मला या कुटुंबाची पूर्ण माहिती द्या. जिथे बहीण मुक्ताई आहे आणि भाऊ सोपान आणि निवृत्ती. दादा, अरे तू तरी समजावून सांग ना वहिनींना. तुला काय वाटलं मी समजावलं नाही? एखाद्या गिरायकाला केळं घेताना जेवढं आयुष्यात समजावलं नाही ना, तेवढं तिला समजावलं. अरे पण शैला चक्क घर सोडून जाते आता. त्याचं काय? मुळात शैलाने संशय घेतला नसताना तर असं झालंच नसतं. अरे पण आता त्याबद्दल तिला पश्चाताप होतोय. तिने माफी पण मागितलीये. बघ सूर्या, एकदा झालं असतं ना तर काही प्रॉब्लेम नव्हता. सारखं परत होत आहे ना, म्हणून लता वैतागली. अरे पण आपली बहीण अशी चक्क घर सोडून जाते, त्याचं काहीच कसं वाटत नाही तुला दादा? आपण एकत्र खेळलो, एकत्र लहानाचे मोठे झालो. मी नाही पाहू शकत शैलाला असं घर सोडून जाताना. म्हणजे सूर्या, तुला असं म्हणायचंय की मी आणि लताने घर सोडावं? हे दादा, मी असं बोललो का? अरे पण तू वहिनींना समजावून सांगण्याचा प्रयत्न कर ना. नाही, मी करतोय प्रयत्न आणि मला खात्री आहे की माझं ऐकणार नाही. हे काय होऊन बसलंय सगळं? कालपर्यंत किती छान चाललेलं. असं काहीतरी होईल असं माझ्या मनात सुद्धा नव्हतं आलं. हो ना यार, मला तर खूप टेन्शन आलं होतं आई जेव्हा जायचं म्हणत होती तेव्हा. नीरज, तुम्ही जायला तयार झालात म्हणून, नाही तर माझं काय झालं असतं? तर त्या दोघांमध्ये वेडा झालो असतो मी. थँक्यू नीरज, तू आम्हाला जाण्यापासून थांबवलंस. यश, वेडायस का तू? असं कसं जाऊ दिलं असतं चूक आमची असताना? तसं या घराने खूप सहन केले आमच्यामुळे. ए नीरज, हे काय तुमचं आमचं लावलंयस रे? हे घर शैला आत्याचंही आहे आणि ही माणसं सुद्धा, कळलं ना? पुरा का मला तसं म्हणायचं नव्हतं. सगळी माणसं आपलीच आहेत म्हणूनच त्रास होतो ना जाताना. नीरज, बॅग घेऊन जा तुझी.
हो आई आलो. नाही थांब नीरज. अरे मी घेऊन येतो बॅग. तू थांब. तू थांब. मी पण जातो. थांब ना नीरज, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल. तू खरंच जातोयस? हो. मग तिकडे गेल्यावर माझ्यासाठी आजूबाजूला मुलगा शोध. ओके. म्हणजे तू जातोच आहेस ना, म्हणून म्हंटल मी. ओके मला माहिती आहे. यू डोंट वरी. ओके. मी आणि हो, तिकडे जाऊन लगेच पळून जायचा विचार करू नकोस. माझं लग्न झाल्याशिवाय तुझी सुटका नाही, कळलं? कळलं. हे बघ नुपूर, माझं लग्न मोडलं ना तरी चालेल, पण तुझं लग्न झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. प्रॉमिस. सुखी व्हा, आई बाबांना सांभाळा. ऐसे आया पण सुखी राहा. कसला आवाज आला? काय आहे त्या पिशवीमध्ये? तुम्ही सगळ्यांनी दिलेलं इतक्या वर्षाचं प्रेम आणि माझा संसार, आता हाच आधार आहे माझा. बिजू, काळजी घे स्वतःची. आणि हे बघ, नुपूरसाठी मी सोमवारांचं व्रत चालू ठेवणार आहे. आणि तू पण काळजी घे तुझी. आणि अधूनमधून तुझ्या आत्याला भेटायला येशील ना. पण तू जाऊच नकोस ना ग. तू गेलीस तर मग कोणतं व्रत केल्यानं काय होणार आहे हे मला कोण सांगणार? मी फोन करून सांगेन ना तुला. हा, कदाचित या अशा दिवसांसाठीच देवानं फोन शोधून काढला असेल. अगं नाही नाही, देवाने नाही, काही ग्राहम बेलनी फोनचा शोध लावला. किती फनी आहे ना, बेलनेच फोन तयार केला. बोललास तरी म्हटलं इकडच्या दिशेनं अजून अकलेचे तारे कसे नाही तुटले. बेल. हा काका, तेच म्हणालो मी. ग्रॅहम बेलनेच फोनचा शोध लावला. मूर्खा, दरवाजाची बेल. नाही, त्याचा शोध कोणी लावला ते माहित नाही मला. कधीतरी जरा अभिमान वाटेल असं बोलणार आहे. असं काहीतरी कर ना आयुष्यात. म्हणजे आता फक्त दारच उघड. बेल वाजते, आवाज येतोय ना. शैला कुठे आहे? शैला, तू इथे कशी काय अचानक? सांगते. अगं हा माझा मुलगा बंड्या. नमस्ते. याच्या लग्नासाठी मी अशी मुलगी शोधत होते जी एका आदर्श एकत्र कुटुंबात वाढलेली आहे. आणि मला तुमच्या घराबद्दल कळलं, नुपूरबद्दल कळलं, म्हणून मी आले धावत इथे. तुम्ही सगळेजण खूप असे आनंदात गुण्यागोविंदाने एकत्र राहता असं खूप काही काही ऐकलं मी. खरं आहे ना हे ऐकलेलं? हे ऐकलेलं जर खरं असेल ना तर मग जमलंच आपलं बाई. किती छान, आता सगळं छान होईल. बॅगा कोणाच्या? कोणी बाहेर जाते का? वंसांच्या. हं? म्हणजे त्या चालल्यात ना पिकनिकला. आता काय, पण तुम्ही आल्यानंतर इथेच पिकनिक करायची काय वंस? हो ना, म्हणजे आता नुपूरच्या लग्नाशिवाय दुसरं काय आहे महत्वाचं ना, म्हणून पिकनिकला. किती घट्ट फॅमिली आहे तुमची. खरंच बाई, माझीच नजर लागायची. छान. नाही, मला हे लग्न
अगं पण काय कमी आहे मुलात? आणि काय नकटू, त्याला न भेटता न बोलताच कसं काय म्हणू शकतेस मला हे लग्न मान्य नाही म्हणून? अगं बोलून मग ठरव ना काय ते. मुलगा तसा चांगला वाटतोय नाही दिसायला. हो ऍक्च्युली नाही तरी सुद्धा नाही. पप्पा मला सांगा, हा त्यांचा विश्वासघात नाही का होणार? आपण काय केलंय? माझ्या होणाऱ्या सासूला एकत्र कुटुंब हवंय. कुठे आपलं एकत्र कुटुंब? शैला आत्या आणि लता काकू दोघींमध्ये वाद सुरू आहेत. शैला आत्या तर आज घर सोडून जायला निघाली होती. हीच आहे का आपली एकी?